आणि बरंच काही मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज सकाळी सकाळी मी गाडीमध्ये काय करत आहे तर आम्ही आज चाललो आहे बाहेर फिरायला। कुठे चाललो आहे हे मला माहिती नाही आहे, कारण यांनी काहीतरी प्लॅन बनवला होता, सो जायचं आहे म्हणून। आणि मग तुम्ही तो बघू शकता समोरच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला दाखवते की किती घाई 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 झाली। गाडीमध्ये जाण्याचे हेच फायदे राहते की ॲटलिस्ट आपल्याला रेडी वगैरे व्हायला थोडा वेळ मिळून जातो। तो चला बघूया की आम्ही कुठे चाललो। स्टे ट्यून। आय डोंट नो आम्ही कुठे चाललो। यांच्या मित्रासोबत बाहेर फिरायला जायचं आहे आणि लोकेशन मला माहिती नाही आहे। सकाळी सकाळी फोन आला आम्ही पोहोचलो म्हणून। इतकी घाई इतकी घाई इतकी घाई। तुम्ही जर माझे लास्ट व्लॉग्स बघितले असेल तर तुम्हाला असं वाटत असेल ही पोती किती घाईत राहतो। सिरियसली यार, म्हणजे खरंच। बट इट्स ओके। मी फक्त आंघोळ करून निघाली। बरं झालं मेड येऊन काम करून गेली होती सकाळी। यांचं ब्रेकफास्ट वगैरे डन केला। आपल्या बायकांना किती कामं असतात तर सगळं आटपून निघावं लागते। हे लोक तयार होऊन बसून जातात आणि मी आता लिफ्टचा वेट करते म्हणून एवढा व्हिडिओ शूट करत आहे। मी काहीच तयारी नाही केलेली आहे। तयारी म्हणजे आंघोळ करून निघाली, जस्ट हात जोडले देवाला आणि आता चला बघूया नेक्स्ट मी कारमध्ये दाखवते। तेवढ्या वेळात मी म्हटलं चला बिहाइंड द सीनवाला जो व्हिडिओ आहे तो शूट करून घेते। इकडे पाक कशी दिसते तू। हिज एक्सप्रेशन्स बी लाईक इतकी घाई होत आहे तरीही या पोरीला व्हिडिओ शूट करायचा आहे। दिस मिरर इज माय ऑब्सेशन। गाडीमध्ये जाण्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दोन्ही असतात। म्हणजे आपल्याला ॲटलिस्ट तयारी करायला चान्स तरी मिळून जातो कारमध्ये गेलं तर। आणि डिसॲडव्हान्टेज हा आहे, हा व्हिडिओ शूट करायच्या आधी 2-3 वेळा माझा मोबाईल पडलेला आहे कारण गाडी हालत होती। तर ही एक वेगळीच आणि रिअल स्ट्रगल आहे जी मी फेस करत होती। बट स्टील आम्ही म्हणजे ॲट दी एंड रेडी झालो जाण्यासाठी, कसंही का नाही हो। मला सांगा तुमच्यासोबत असं होते का घरून तर निघालो आहे पण कुठे जायचं आहे हे डिसाइडेड नाही आहे। कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपण कुठे चाललोय फिरायला मलाही नाही माहिती, जाऊ डिस्कस करू। अदिरालाही काहीतरी बोलायचं आहे। बोल, तुला कुठे जायचं आहे फिरायला? बीच। बीच जायचं आहे एवढ्या सकाळी? आता कोण जाते बीचवर? आता तर ऊन असते बीचवर। बायको बायको बायको, जस्ट बायको वाली थिंग। कारवर थोडासा डाग दिसला तर माझ्या नवऱ्याने मला ते साफ करायला लावलं, कारण त्यांना बिलकुल आवडत नाही त्यांच्या कारमध्ये थोडाही कचरा असलेला। आणि इथे पोहोचतपर्यंत मध्ये आम्ही आमच्या फ्रेंड्स लोकांना पिक केलं। त्यांना पिक करून आम्ही डिस्कशन केलं की आम्हाला कुठे जायचं आहे। फायनली आम्ही कन्क्ल्युजनवर पोहोचलो की आम्हाला कुठे जायचं आहे आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे। इथे येऊन आमच्यासोबत काय घडलं तुम्हाला माहीतच पडेल। मुंबईमध्ये सध्या रिसेंटली हा जो आहे ना एलिव्हेटेड नेचर ट्रेल, याचं इनॉग्रेशन झालं आहे, तर आम्ही तो बघायला आलो। अवर बॅड लक, आम्ही पहिल्यांदा आलो तर आम्हाला माहिती नव्हतं की इथे लिमिटेड एंट्री असतात, कारण त्यांनी तिथे समथिंग काहीतरी मीन्स वेट कंट्रोल वगैरे करायसाठी त्यांनी लिमिटेशन्स लावलेले आहेत। तर आमचा आजचा चान्स गेला। रात्री 8 वाजेपर्यंत कोणताच स्लॉट आता अवेलेबल नाही आहे। आता सी नेक्स्ट लोकेशन। नो आज की कहानी मेरे पति की जबानी। काय झालं? नो स्लॉट्स अवेलेबल टू एंटर। वाय? नो रिझन। यांनाही काहीतरी बोलायचं आहे। बोलायचं आहे काय बोलायचं आता? काय झालं आता? कुठे जायचं आहे? तिकीट मिळत नाहीये, गार्ड सोबत जुगाड चालू आहे। अच्छा, ऑफलाईन। हे जे ठिकाण आहे हे मलाबार हिल्समध्ये आहे आणि आमचा नंबर येतपर्यंत आम्ही थोडा तिथे म्हणजे एक्सप्लोअर करत। लास्टमध्ये सांगू आम्ही कोणतं जुगाड लावलं होतं हे सांग। तुम्हाला जर नाही मिळाली तिकीट, जुगाड काय लावायचं आहे, सो कॉन्टॅक्ट हिम। हा एलिव्हेटेड नेचर ट्रेल मुंबईकरांना निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची एक अनोखी संधी देतो। हा जो मार्ग आहे ना हा घनदाट जंगलातून जातो, ज्यामुळे आपल्याला निसर्गाच्या जवळ फिरता येते। या मार्गावरून आपल्याला गिरगाव चौपाटी जवळचे जे समुद्राचं दृश्य आहे ना
खूप सुंदर बघायला मिळते. इथे 100हून अधिक वनस्पती आणि विविध पक्षी आपल्याला इथे बघायला मिळतात. रात्री तर अजूनच सुंदर आहे. मी हे फोटोजमध्ये बघितलं होतं. आणि हा जो यांनी पूल बनवलेला आहे ना, हा जो पूर्ण त्यांनी लाकडाचा बनवलेला आहे, म्हणून त्यांनी वेट कंट्रोल ठेवले आहे. नवऱ्याने काय काय बघितलं इथे सांगत आहे, कारण मी इथे फोटो काढण्यात बिझी होती आणि ही इज बिझी इन सर्चिंग, म्हणजे इथे काय काय सुरू आहे जी माझ्या व्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. सो बिहाइंड हिम, ही इज बिहाइंड. सॉरी, गलत इंग्लिश बोल रही है. प्लीज काका बघितलं. लिझर्ड, गार्डन लिझर्ड, कोबरा इंडियन, सारे बिकॉज वी आर इन जंगल. आणि हे बघा आमचे मुलं, यांच्याकडे थोडंसंही दुर्लक्ष झालं ना तर यांची कामं सुरू होऊन जातात. पूर्ण त्यांनी सनस्क्रीन लावून घेतली. अँड दिस इज द फ्लेक्झिबिलिटी ऑफ माय वर्क. माझ्याजवळ ना फक्त जर स्मार्टफोन असला तर मी कधीही कुठेही माझं काम करू शकते. त्या दिवशी एक क्लोजिंग होती तर मी माझ्या लीड्सचे ऑब्जेक्शन हँडल करत होते आणि रिझल्ट तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मिळेल. अजून एक वेळा समजून सांग काय आहे इथे. करो नाही कोयल करते ना, कुहू कुहू, ती वाली कोयल. मला कुठे दिसत नाही आपण कोयल. आम्ही एकदम दुपारी फिरत होतो म्हणून आम्ही थोडं दमलो होतो. मग आम्हाला पाणी ज्यूस वगैरे प्यायचे होते. तर इथे आल्यानंतर आम्ही आमच्या मुलांनी ज्यूस वगैरे ताक वगैरे आम्ही प्यालो आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनकडे वळलो. नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाताना आम्हाला हे लीलावती रुग्णालय पडलं. हे स्टार्स लोकांचं फेवरेट रुग्णालय आहे जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि मग आम्ही असं पोहोचलो बेसिलिका चर्च, जो इथला फेमस आहे बांद्राचा. तर इथे मुलांनी कॅन्डल्स वगैरे घेतल्या. त्यांना कलरफुल कॅन्डल्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, तर त्यांनी ते कलरफुल कॅन्डल्स घेतली आणि त्या काकांनी त्यांना त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन समजावून सांगितली, का कसं का बरं घेतो. आणि हे जे आहे ना, इथे जे चर्चचं काम सुरू होतं म्हणून त्यांनी बाहेर अरेंजमेंट केल्या होत्या. त्याच्या जस्ट एक दिवसाच्या आधी गुड फ्रायडे होता म्हणून मे बी त्यांनी असं इतकं मोठं सिटिंग अरेंजमेंट वगैरे बनवली असेल, कारण हे जे मेन चर्च आहे तिथे काम सुरू होतं. आणि तिथनं बाहेर निघाल्यानंतर आम्ही तिथले थोडे जे शॉप्स वगैरे थोडे एक्सप्लोअर केले, काय आहे कसं आहे. बट मला काही असं वाटलं नाही तर मी काही घेतलं नाही. आणि ऑलमोस्ट दुपारचे 2-2:30 वाजले होते आणि आम्हाला आमच्या मुलांना खूप भूक लागली होती, कारण घरून सकाळी फक्त नाश्ता ब्रेकफास्ट करून आम्ही निघालेलो होतो. तर आमची तर लंचची वेळ झाली होती. आणि हा जो रोड आहे इथनं आम्ही ॲक्टर्स लोकांचे घरं वगैरे बघत चाललो होतो, थोडं रमत जमत. आणि फायनली आम्हाला मॅपवर एक रेस्टॉरंट सापडलं आणि आम्ही रेस्टॉरंटकडे गेलो. रेस्टॉरंट आणि कॅफेचा व्ह्यू एकदम सेम होता. तर बाय मिस्टेक सगळ्यात पहिले मी कॅफेमध्ये घुसली, बट कॅफे खूपच सुंदर होता. मग रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ऑर्डर यायला खूप वेळ होता. तर मुलांना तर कुठेही टाईमपास करायचा असतो, तर ते खेळत होते. आणि मग आमचा शेवटी ऑर्डर आला. आणि तुम्ही मॅक्सिमम टाईम बघत असाल आम्ही पनीरच खातो, कारण माझ्या नवऱ्याचं फेवरेट पनीर आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम असं होते की आम्हाला ते सेफ फूड वाटते, कारण मुलगीनं एकदम पोट भरून जेवण केली तर टेन्शन नाही राहत, नाही तर त्यांची चिडचिड सुरू असते. आम्ही जेवण वगैरे करून नेक्स्ट डेस्टिनेशन वगैरे विचार करून आता आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. आता आम्ही 10 वर्ष आधी आलो होतो यार, पूर्ण पचका करून टाकते व्हिडिओ बनवून. आलो आहे आता बँड स्टँड, म्हणजे ऊन खूप आहे, उन्हामध्ये आलो आहोत. इथला व्ह्यू छान आहे. इथे ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं म्हणून आम्हाला थोडं म्हणजे पाणी कमी होतं तिथे, म्हणून आम्हाला थोडं समोर जाता आलं, म्हणजे तिथल्या स्टोन्सवर वगैरे बसून थोडा व्ह्यू एन्जॉय करता आला. आणि मी पाणी घेण्यासाठी इथनं चढण्याचा प्रयत्न केला, बट त्या भिंती खूप जास्ती उंच होत्या म्हणून मी जाऊ शकली नाही. आणि हा व्हिडिओ माझ्या नवऱ्यांनी घेतला, बट मला ठीक वाटला म्हणून मी अपलोड केला. मग आम्ही थोडा वेळ तिथे बसलो. सनसेटचा म्हणजे आमचं बसण्याचं रिझन हे होतं की आम्हाला सनसेटचा वेट करायचा होता, कारण मला असं वाटते 5 वगैरे वाजले असेल म्हणून. आणि मग माझं एक पर्सनल सजेशन आहे, ज्यावेळेस आपण बाहेर येतो ना, खूप सगळं सनस्क्रीन तुम्ही लावून या. आणि
माझ्या डॅशबोर्डवर काहीतरी मी तुम्हाला दाखवत आहे ना, सो ही आजची कमाई आहे माझी. आणि मग असं करता करता संध्याकाळ झाली आणि आम्ही पोहोचलो वांद्रे किल्ला. म्हणजे हा जो किल्ला आहे हा पोर्तुगीजांनी बांधलेला आहे असं हिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे अरबी समुद्रावर आपल्याला लक्ष वगैरे ठेवता आलं पाहिजे अशी त्याच्या मागची हिस्ट्री आहे. बट हा जो व्ह्यू आहे ना, हा म्हणजे एकदम नयन. तर आम्ही आलो आहे वांद्रे किल्ला गार्डन, म्हणजे याला वांद्रे किल्ला गार्डन म्हणते. म्हणजे मी याच्या आधी इथे आलेली आहे, पण या गार्डनमध्ये आली नव्हती. आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हे गार्डन बंद होतं. तुम्ही बघू शकता इथनं जो सी व्ह्यू आहे ना, तो एवढा अमेझिंग, इतका सुंदर दिसतो. म्हणजे मुंबईमध्ये इतकी सुंदर ग्रीनरी आहे, मीन्स खूप म्हणजे एकदम असं चिपचिप, कारण मुंबईची गरमी तर माहिती आहे, खूप चिपचिप असते. आणि माझ्या आधीचा व्हिडिओमध्ये बघितलं असेल स्टार्टिंगच्या आणि आता पूर्ण घामाने आम्ही पूर्ण हे होऊन गेलो. म्हणजे इट्स टू हॉट इन मुंबई. यात मी काहीच बोलणार नाही आहे. तुम्ही हा जो आहे ना सुंदर व्ह्यू एन्जॉय करा. आणि हा जो आहे ना किल्ला, याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केला आहे. हाच आहे तो किल्ल्याचा व्ह्यू. आणि मग आम्हाला तिथे थोड्या कैऱ्या दिसल्या तर आम्ही कैऱ्या घेतल्या व्ह्यूमध्ये बसून थोडं खायला. आणि हा जो सनसेट आहे ना खूपच सुंदर दिसत होता. जी कैरी घेतली होती ती अधीराने पूर्ण सांडवली, उडवली. तर आम्ही आता पूर्ण अजून एक वेळा कैरी घ्यायला आलो. इथे सगळं काहीच खूप महाग आहे. त्याच्यात थोडंसं इतकुशी जी कैरी दिली आहे त्यांनी ती 40 रुपीजची दिली आणि चनिया चोली 30 रुपीजची त्यांनी दिली. अँड कॉन्टेंट ॲज आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर, तर मला हर नवीन ठिकाणी कॉन्टेंट शूट करायचे असते. माझे कॉन्टेंट तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर बघायला मिळेल. इंस्टाग्रामचा जो हँडल आहे तो मी वर मेन्शन केला आहे, सो मस्ट विजिट माय प्रोफाईल. सनसेट वगैरे एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. जाता जाता आम्हाला दिसले फ्रूट्स. बाकी मुलांना कसं ना चॉकलेट आईस्क्रीम अट्रॅक्ट करते, तसं माझ्या मुलीला फ्रूट्स अट्रॅक्ट करते. तिला फ्रूट्स खायला खूप आवडते आणि मी आवडीने घेऊन पण देते, कारण इट्स टोटली हेल्दी. मग त्याच्यानंतर आम्ही आता संध्याकाळी म्हणजे थोडं दुपारी तर जो लंच आहे तो थोडा हेवी झाला होता, म्हणून संध्याकाळी आम्ही कांदिवलीच्या खाऊगल्लीमध्ये गेलो होतो. आम्हाला म्हणजे काही थोडं वेगळं नवीन ट्राय करायचं होतं. तर इथे गेल्यानंतर आम्हाला एक ऑथेंटिक गुजराती रेस्टॉरंट मिळालं. म्हणजे तिथे एकदम म्हणजे ऑथेंटिक, एकदम खूप छान अमेझिंग टेस्ट होता ॲक्च्युली, आणि थोडे हेल्दी पण असते. आणि मग आम्ही तिथनं थोडा खमन आणि कढी खाल्ली मी, आणि प्लस ठेपला पण खाल्ला. आणि टेस्ट जो होता ना आउटस्टँडिंग. आणि आज पहिल्यांदा मी खूप सगळे जे आहे ना गुजराती डिशेस ट्राय केल्या, ज्या माझ्यासाठी नवीन होत्या. ही जी डिश होती ही खायला तर खूप टेस्टी होती, बट हिचं नाव मला आठवत नाही आहे, त्याचं नाव काय होतं. त्याच्यानंतर आम्ही खिचिया वगैरे ऑर्डर केला. आणि तुम्ही खिचियाचे रिव्ह्यू ऐकूच शकता. म्हणजे आपण मराठी लोक कंपॅरिझन कर. खिचूचे रिव्ह्यू अभी मैं भी खाऊंगी. बिना मसाले तो किती लागत आपले तांदळाचे वापर अजून फर्दर आंबट असतात. हो. हे जे मी खात आहे ना हा आहे हांडवो. मी त्याला खूप वेळा विचारला हांडवो म्हणजे काय असते. तर त्यांनी मला बोलला की घ्या मॅडम तुम्ही खाऊन बघा कसं असते. सो इट वॉज कॉम्प्लिमेंटरी. जाता जाता आम्हाला स्ट्रीट शॉपिंग म्हणजे फक्त बघितलं म्हणा, घेतलं तर काही नाही, कारण या गोष्टी बायकांना खूप जास्ती अट्रॅक्ट करतात. पोहोचले आमच्या सोसायटीमध्ये. हाय मॅडम, से हाय. जुगाड का केला होता हे सांगणार आहे. स्टार्ट. बाहेर काही नाही, फक्त एवढंच म्हटलं की आम्ही इंदोरवरून इथे आलो आहे मुंबईला फिरायला. आधी माहिती असतं की ऑनलाईन तिकीट मिळतं, तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असतं, पण नाही मिळालं. आता इथनं तर परत जाऊ शकत नव्हतो. मग त्यांना रिक्वेस्ट केली की छोटे छोटे मुलं आहे, आम्हाला बघायचंच आहे. दिस वॉज अवर डे. आणि हा आमचा जुगाड होता तिथे जाण्यासाठी. सो दिस वॉज अवर डे. जर तुम्ही माझा व्लॉग स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत बघितलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की सकाळपासून तर आतापर्यंत वी वेअर बिझी. म्हणजे आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, तर आम्ही 12 तास झालो, पूर्ण 12 तास, 12 ते 13 तास झाला आम्ही बाहेर होतो. आणि दिवस खूप छान होता. म्हणजे एकदम अनप्लॅन ट्रिप होती. म्हणजे डेस्टिनेशन माहिती नव्हतं आम्हाला कुठे जायचं, आम्हाला फक्त भेटायचं होतं, थोडं फिरायचं होतं. खूप दिवसांनी आम्ही लोक भेटलो होतो म्हणून. तर असे आम्हाला म्हणजे कनेक्शन्स मिळत गेले आणि आम्ही 2-3 जागा प्लेसेस फिरलो, ज्या तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. बट पूर्ण होल डे मध्ये मी किती अर्निंग केली हे तर तुम्हाला मी दाखवलंच नाहीये ना, तर मी तुम्हाला दाखवते माझी लाईव्ह अर्निंग. तुम्ही इथे बघू शकता
माझी जी आजची जी अर्निंग आहे ना ती 24,000 रुपीज आहे. आणि यू वॉन्ट बिलीव्ह, म्हणजे ही लोकांची महिन्याची सॅलरी असते, जी माझी फक्त सिंगल वीकची इन्कम आहे, जी 80,000 रुपीज आहे. एका नॉर्मल होममेकरसाठी ही किती प्राऊडवाली गोष्ट असते ना, की म्हणजे सिरियसली यार, म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ स्पेंड करत आहे, घरवाल्यांसोबत वेळ स्पेंड करत आहे, मुलांना वेळ देत आहे आणि तरीही अशी इन्कम जनरेट करत आहे. तुम्ही इथे डेट चेक करू शकता. आजची जी डेट आहे 29 एप्रिल आहे आणि आजचा जो दिवस आहे सॅटर्डे आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये पण चेक करू शकता. सो दिस वॉज अवर डे. म्हणजे इतकी जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, म्हणजे आमचे जे काम आहे ते ऑटोमेशन्सवर सेट आहेत. सो मला एव्हरी टाइम अवेलेबल राहणं जरुरी नाही राहत. माझे जे कॉन्टेंट्स आहे, माझे जे ऑटोमेशन्स आहे ते या गोष्टीला काम करतात. आणि डोंट वरी की म्हणजे मला काही येत नाही, मलाही काहीच नव्हतं येत. ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी एकदम ऍब्सोल्यूट झिरो पासून सुरुवात केली होती. बट इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जाते, एकदम ABCD पासून हँड होल्ड सपोर्ट तुम्हाला मिळतो. आणि माझ्या टीमचे जे टेस्टिमोनियल्स आहे तुम्ही ते बघतात, मी एकदम सपोर्टिव्ह अँड माझा पूर्ण एकदम प्रॉपर सपोर्ट असतो माझ्या टीमला. जर तुम्हीही माझ्या वर्कमध्ये इंटरेस्टेड आहात तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मिळून जाईल. तुम्ही मला डिरेक्टली व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता 1 to 1. अँड दिस वॉज अवर डे. तुम्हाला जर माझे व्लॉग्स छान वाटते तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मला आवडेल. आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे नक्की सांगा आणि मी पूर्ण ट्राय करेल तुमच्या सगळ्या एक्सपेक्टेशन फुलफिल करायचा. थँक्यू.